तर कोस्टल रोडचं थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कोस्टल रोडचं लोकार्पण होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेत। अनिल, थोड्याच वेळात लोकार्पण होईल, कशा प्रकारे तिथे परिस्थिती आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे त्या कार्यक्रमाची? नक्की जगदीश, पाहायचं झालं तर 11च्या सुमारास या कोस्टल रोडचं राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते या कोस्टल रोडचं उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळालं। महत्वाचं म्हणजे आपण पाहायचं झालं तर याच इथले स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत यांना सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले। मात्र हे दोघे या कार्यक्रमाला उपस्थित राहतात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। जगदीश, सध्या आपण आता कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या ठिकाणी आपण पाहू शकतो, इथे ज्या उद्घाटनाची जी जय्यत तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते, तो स्टेज असा सुंदर असा सजवलेला आहे। 11च्या सुमारास या कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे। मात्र कोस्टल रोडचं जे महत्व म्हणजे की हा कोस्टल रोड सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8च्या सुमारास हा प्रवासासाठी खुला राहणार आहे। शनिवार ते रविवार हा कोस्टल रोड प्रवासासाठी बंद राहणार आहे। मात्र एक पदरीचे या कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे। अवघ्या 9 किलोमीटरचं अंतर आपण पाहायचं, वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अवघ्या 10 मिनिटांमध्ये या कोस्टल रोडचा जो प्रवास आहे होताना आपल्याला पाहायला मिळाला। जगदीश, धन्यवाद अनिल दिलेल्या या माहितीबद्दल।